लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। प्रथमतः आज आपण परभणी शहरात आलात, आपलं जंगी असं स्वागत सत्कार करण्यात आलेलं आहे। काय प्रतिक्रिया आहे? अतिशय मला दिलेल्या उच्च पदामुळं माझं मन भारावून गेलं आणि म्हणून मी पहिल्यांदा जिथं काम करतो त्या परभणीमध्ये येण्याचं ठरवलं आणि इथल्या लोकांना आश्वासित केलं की जे पद मिळालं मी ते तुमच्यासाठीच वापरणार आहे। मला माझ्या स्वतःच्या घर प्रपंचासाठी मी पूर्णपणे सबळ आहे। मला राजकारणातून घरासाठी 1 रुपया सुद्धा घेण्याची गरज नाही। मला चांगल्या प्रकारची भगवंताने शेती दिली, ज्याला चांगलं आहे त्याच्यामुळे राजकारणातून लोकांचं कसं भलं होईल, या पदाचा गोरगरिबांसाठी कसा फायदा होईल, या पदामुळे ज्यांना न्याय मिळाला नाही, जे वंचित राहिले त्या वंचितांना न्याय देण्याचं काम या पदाच्या माध्यमातून होईल। जो काही उद्योगाचा इथे या ठिकाणी मागासलेपण आहे, ज्याच्यामुळे नोकऱ्या कमी प्रमाणात लागतात, कृषीला इथं पूरक उद्योग नसल्यामुळे जे काय भाव मिळत नाही, व्यापाऱ्याचे जे लूट करतात त्यांच्या कृषी मूल्याला या ठिकाणी वेगवेगळं प्रोसेसिंग करून त्यांना भाव मिळावा अशा प्रकारचं काम करणार। या जिल्ह्यामध्ये दूध व्यवसाय अतिशय कमी प्रमाणात आहे। मी महानंदावर संचालक राहिलेले, पश्चिम महाराष्ट्रात ज्या पद्धतीने दुधाचा धंदा आहे त्याप्रमाणे इथं वाढवता येईल आणि ते काम मी करणार आहे। आणि ज्या काही मागासवर्गीय असतील, बहुजन असतील, त्यांच्या ज्यावर काय अन्याय होणारे काही कार्यक्रम असतात, जे अधिकाऱ्यांनी लूट करतात त्याच्यावर बंदी घालण्याचं काम या पदाचा उपयोग मी करेन, एवढे मी सांगू शकतो। सर, आता आपण जसं सांगितलं की मी आईला देवींचा इतिहास वाचून मी राजकारणात आलो। आज आपण पाहतो की परभणी शहरात विविध महामार्गाचे पुतळे आहेत, पण आतापर्यंत आईला देवी पुतळ्याचा प्रश्न काढलेला आहे। मी तुम्हाला सांगतो, काही दिवसातच आज मी सेनगाव मध्ये राहतो, तुम्हाला अभिमानाने तुमच्या मार्फत जनतेला आवाहन करतो आणि जनतेला शाश्वत करतो, महाराष्ट्रात पुतळे बरेच आहेत, मोठमोठे आहेत, परंतु राज्य रस्त्यावर अहिल्यादेवीचा पुतळा हा आम्ही सेनगाव मध्ये पुढाकार घेऊन आम्ही उभारत आहोत। त्याचं बांधकाम सुद्धा झालेलं आहे अशा। आणि मग राहिला प्रश्न परभणीचा, तो सुद्धा मी काही काळातच त्याला पूर्णपणे तो पुतळा होईल याची दक्षता घेईन। सर, आपल्यासारख्या अनुभवी नेतृत्व आज राज्य वरिष्ठ सभागृहात गेलेले आहे। एकंदरीत भारतात धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जो आहे त्याच्यासाठी आपण काम केलं आहे, तुमची भूमिका कशी असेल? आज आपण राज्यसभेच्या जे आयुध असतात त्या आयुधाच्या माध्यमातून या प्रश्नाला सरकारचं लक्ष वेधीन। सरकारला मी पटवून देईन की बाबासाहेबांच्या घटनेमध्ये आहे आम्हाला ते आम्हाला दिलं पाहिजे। अशा प्रकारचं त्यांना जे काही त्यांचा गैरसमज आहे की बाबा हे धनगड आहे, आता इथं सिद्ध झाले की महाराष्ट्रात धनगड नाही आणि म्हणून काही गोष्टी एकदा कालांतरानं सरकारच्या डोक्यात घ्यायला त्या व्यवस्थित समजून सांगून त्या निघाल्या पाहिजेत, तर त्याचा हल निकलतो तो मी काम करेन। राज्यसभेची आज उमेदवारी भेटल्यानंतर समाजाची आणि आपली जबाबदारी खूप वाढली, एकंदरीत काय सांगाल, काय आव्हान करायचं? मी समाजाच्या वतीनं माननीय मोदी साहेब असतील, माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, माननीय आमचे अमित शहा असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, बावनकुळे साहेब असतील, रवींद्रजी चव्हाण असतील, या सगळ्या पक्षश्रेष्ठीला एक मनापासून धन्यवाद देतो की हे पद तुम्ही धनगर समाजाचा मान उंचवण्याचं काम केलेले। वैयक्तिकरित्या मला तर खूपच मान मिळाला, परंतु माझ्या बरोबरच समाजाचा सुद्धा मान उंचवण्याचं काम या पदामुळे झालेलं आहे। ही सगळी भावना कालपासून मी समाजाच्या लोक ज्या पद्धतीने फोन करतात त्या पद्धतीने मला बोलतात की समाजाला न्याय मिळाला, समाजाची उंची एका उच्च हाऊस मध्ये समाजाचा मनुष्य त्या ठिकाणी काम करण्याकरता जाते, याचा समाजाला फार समाधान आहे।